नमस्कार मंडळी, वराडी ठेचा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण झणझणीत असा चिकन खरड्याची रेसिपी बघणार आहे। 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता त्याला मॅरिनेशनची प्रोसेस करूया। चिकन मध्ये मी 1 चम्मच मीठ, 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट आणि 1 चम्मच धना पावडर घालून घेते आणि चांगलं मिक्स करून साधारण अर्धा तास मॅरिनेशनला चिकन बाजूला ठेवते। चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण खरडा मसाला बनवून घेऊ। खरडा मसाल्यासाठी भरपूर असा मस्त कोथिंबीर घेऊया। साधारण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेऊया। मिरच्या तिखट असायला पाहिजे आणि आलं लसूण घेऊन घेऊ। याला मिक्सर मधून चांगलं असं बारीक काढून घेऊ। बघा, या पद्धतीने बारीक काढायचं मिक्सर मधून। चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण त्याला शिजवून घेऊ। त्यासाठी मी सगळं चिकन एका भांड्यामध्ये काढून घेते। त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार पाणी घालून घेते आणि साधारण 8 ते 9 मिनिटं मी याला मंद आचेवर शिजू देते। 8 ते 9 मिनिट झालेले आहे। चिकन पण छान शिजलेलं दिसतंय। खरडा चिकन सुक्ख असल्यामुळे आपण यातलं पाणी बाजूला काढून घेऊ आणि चिकन एका प्लेटमध्ये वेगळं काढून घेऊ। आवश्यकतेनुसार आपण थोडं पाणी घालूयात, पण जास्त पाणी नसतं चिकन खरड्यामध्ये, म्हणून आपण चिकन बाजूला काढून घेतलेलं आहे। भाजीला सुरुवात करूया। त्यासाठी मी एक कढई ठेवली आहे। त्यामध्ये 3 चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेलमध्ये आता मी जिरं आणि मोहरी घालून घेते। त्यामध्ये मी 2 तेजपत्ता टाकलेले आहे। आपण जो खरडा मसाला काढून घेतलेला होता मिक्सर मधून, तो मी यामध्ये घालून घेते। मसाला चांगला परतून घ्यायचा आणि याला चांगलं शिजू द्यायचं। आता आपण यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून घेऊ आणि मंद आचेवर 1 ते 2 मिनिट शिजू देऊ। मीठ घालून 1-2 मिनिट झालेले आहे। यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला मी घालून घेते आणि चांगलं परतून घेते। मसाले चांगले शिजून झाले की आता 1 बाउल याच्यामध्ये बारीक किसलेलं खोबरं टाकून देऊया आपण। खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं एकजीव झालं पाहिजे खोबरं आपल्या मसाल्यासोबत। आता आपण यामध्ये बाजूला काढून ठेवलेलं चिकन मधलं पाणी घालून घेऊ। यानी टेस्ट आपल्या खरड्याला एकदम उत्तम अशी येईल। साधारण 1 बाउल मी पाणी घातलेलं आहे। याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ। छान असं मिक्स झालं की याला चांगलं आपण मंद आचेवर 1 ते 2 मिनिट साधारण शिजू देऊ। 1 ते 2 मिनिट आपलं मस्त असं पाणी शिजून झालेलं आहे। बघा, कलर किती मस्त आलेला आहे। याला एकदा परतून घेऊ। वाव, उत्तम झणझणीत असं दिसतंय बघा। छान शिजलंय। यामध्ये आता आपण बाजूला काढून ठेवलेलं पूर्ण चिकन घालून घेऊ। चिकन पूर्ण घालून झालेलं आहे। याला मस्त परतून घेऊ। चांगलं परतून याला 5 ते 10 मिनिट मंद आचेवर शिजू दिलेलं आहे। बघा कसं शिजलेलं आहे आपलं चिकन। एकदम चिकन मस्त असं खमंग झणझणीत दिसते। वाव, नक्की करून बघा ही रेसिपी। चला आता डिश मध्ये काढून घेऊ आपण चिकन। वाव, उत्तमच। काय कलर आलाय, आहा। आपलं झणझणीत असं चिकन खरडा रेडी झालेला आहे। करून बघा, कमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।